आणि पोलिसांनी जे काही परवा दिल्लीमध्ये जे झालं किंवा मुंबईमध्ये जे काही प्रकारे ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला ते 100% निषेधार्ह आहे. जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. तसेच मुंबईत देखील विद्यार्थ्यांचे शांततापूर्ण आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले व बळाचा वापर केला. लोकशाहीत विद्यार्थ्यांना न्याय मागण्याचा हक्क नाही का? या कारवाईकडे तुम्ही कशा प्रकारे बघतात? तुम्ही आंबेगाव तालुक्याचे माजी आमदार तसेच देशभक्त अण्णासाहेब आवटे यांचे नातू आहे, तर तुम्ही या कारवाईकडे कशा प्रकारे बघता? पहिलं, आंबेगाव तालुका ही त्याग आणि बलिदानाची भूमी आहे. मी आंबेगाव तालुक्यातील सर्व तरुणाईच्या वतीने घटनेचा जाहीर निषेध करतो. त्याचं समर्थन मला नाही वाटत कोण करेल. आणि आंबेगाव तालुक्यातल्या तरुण तरुणींची विद्यार्थ्यांची भावना ही आंदोलकांच्या बाजूने आहे. असं असताना सोनम वांगचुकांसारखा एक मोठा शिक्षण तज्ञ किंवा एक मोठा माणूस ज्याचं भारताच्या जडणघडणीत एवढं योगदान आहे, अशा व्यक्ती उपोषणाला बसल्यानंतर त्याच्याकडे पण जे दुर्लक्ष सरकारचं झालं ते कुठेही थोडस खटकणारे आहे. आणि शेवटी जे विद्यार्थी आहेत ते काय कुठल्या जातीचे धर्माचे नाहीत, ते सर्व भारताचे विद्यार्थी आहेत आणि त्या भारतातल्या सर्व विद्यार्थ्यांच्या मागे पूर्ण भारत उभा आहे. त्याच्यात आंबेगाव तालुका पण त्यांच्या मागे पूर्णपणे उभा आहे. तालुक्यातल्या युवक युवतींची चर्चा केल्यानंतर ते आपापल्या गावामध्ये ह्या न त्या प्रकारे त्याचं समर्थन करत राहणार आहेत. आणि अशी घटना किंवा असं आंदोलन लढवण्याचा जो प्रयत्न आहे, अयशस्वी प्रयत्न आहे, अशाने आंदोलन थांबणार नाही. एक कहावत आहे, मेरे सीने में नहीं तेरे सीने में ही सही हो कहीं पर भी आग लेकिन आग जलनी चाहिए. आणि ह्याप्रमाणे हे युवकांनी एकत्र येऊन आपल्या शांतता मार्गाने हे आंदोलन यशस्वी करावे. सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या हीच माझी हात जोडून विनंती. जय हिंद, जय भीम.